छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल टंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांवर जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिलंय। जिल्ह्यात कुठेही पेट्रोलची टंचाई नसल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केलंय। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील त्यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धुलीवंदनाची सुट्टी आणि 1 फेब्रुवारीच्या सुट्टीमुळे काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद होते, त्यामुळे शहरातील काही भागात पेट्रोल उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पेट्रोल टंचाईच्या अफवा पसरल्या आणि अनेक पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी वाढली होती। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केलंय की जिल्ह्यात पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असून सध्या सर्व पेट्रोल पंपावर पुरवठा सुरळीत सुरू आहे। त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। कुठलीही टंचाई किंवा कुठलंही असं सिग्नल टंचाईच्या बाबतीमध्ये आलेलं नाहीये। आपल्याकडे अशी काही परिस्थिती झाली की लोक सुमोठोच अफवा उठवतात आणि स्टोअर करून करायचा प्रयत्न करतात। जरी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही परिस्थिती नाजूक जरी झालेल्या असल्या तरी नॅशनल लेवलवरून किंवा स्टेट लेवलवरून अशा पद्धतीचं कुठलेही सिग्नल किंवा सूचना आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत, ना पुरवठा विभागाकडे आहेत ना आमच्याकडे आहेत। आणि त्याच्यामुळे लोकांनी पॅनिक होण्याची काही गरज नाहीये।